हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण मिळण्याबाबत कायदा होणार। कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसीतूनच आरक्षण। पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहवाल ठेवला जाणार। जरांगेंनी उपोषण मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। 20 तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये आयोगाच्या अहवालावर चर्चा होणार। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। जरांगेंची दुपारी 1 वाजता अंतरवाली सराठीमध्ये पत्रकार परिषद। जरांगेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगे उपचार करून घेण्यास तयार। मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। मुंबईसारख्या शहरात 6 दिवसात 27 लाख कुटुंबाची माहिती कशी भरली? थातूरमातूर सर्वे केला, पुन्हा मराठा समाजाला सरकार फसवणार का? नाना पटोलेंचा सवाल। बसवरील दगडफेकीनंतर पुढील आदेशापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील बस सेवा बंद, तर लातूरमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसही सुरक्षेच्या कारणास्तव आज बंद। धनगर आरक्षणाच्या याचिकेवर हायकोर्टामध्ये निकाल वाचन सुरू। धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी। निकाल ऐकण्यासाठी गोपीचंद पडळकर दाखल। तत्वाबाबत बोलणं अशोक चव्हाणांना शोभत नाही। लढणाऱ्यांनी तत्व सांगावं, अशोक चव्हाणांनी नव्हे, संजय राऊतांची टीका। राहुल नार्वेकरांचा शरद पवारांना धक्का। संख्याबळाच्या आधारावर मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल। निकालामध्ये 10व्या सूचीचा पूर्णपणे वापर, कुठलाही असंवैधानिक निर्णय नाही। राष्ट्रवादीच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मत। हा कॉपी पेस्ट निकाल, त्याचा धक्का बसला नाही। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर विधानसभा अध्यक्षांवर कायदे मोडून काम केल्याचा आरोप। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आज अजित पवार आणि शरद पवार पत्रकार परिषद घेणार। अजितदादा बारामतीमध्ये तर शरद पवार पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस। नागपूर, बुलढाणा, हिंगोलीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका। वाशिममध्ये पावसानं शेतमाल वाहून गेला। किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा। शेतकऱ्यांना दिल्लीपासून 200 किलोमीटरच रोखलं। 30,000 अश्रुधुराच्या नळकांड्यांचा साठा। पंजाब, हरियाणामध्ये इंटरनेट सेवा बंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।